नमस्कार, मी प्राध्यापक दगडू शेख परत एकदा आपलं या ऑनलाईन टॅली क्रॅश कोर्समध्ये स्वागत करतो. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण टॅली कंपनीबद्दल इंट्रोडक्शन, टॅली कंपनीची हिस्ट्री आणि टॅली हे सॉफ्टवेअर डाउनलोड कशा पद्धतीने करायचं आणि इन्स्टॉल कशा पद्धतीने करायचं हे डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. आज आपण पाहणार आहोत या सॉफ्टवेअरचा वापर कसा चालू करायचा, इम्पॉर्टन्स कसं आहे याचं. तर टॅली सॉफ्टवेअर इन्स्टॉल झाल्यानंतर तुमच्या डेस्कटॉपवर देखील याचं आयकॉन तयार होतं किंवा ऑल प्रोग्राम्स मध्ये देखील टॅली सॉफ्टवेअर तुम्हाला एक फोल्डर दिसेल, तिथूनही तुम्ही टॅली सॉफ्टवेअर ओपन करू शकता किंवा डेस्कटॉपवर टॅली ERP9 असा आयकॉन आलेला आहे, याला डबल क्लिक करू शकता किंवा राईट क्लिक ओपन. अशा पद्धतीची टॅलीची स्क्रीन येईल. टॅलीची स्क्रीन आल्यानंतर तुम्हाला असं दिसेल की लायसन्सिंग, ऍक्टिव्हिटीवर लायसन्स, रिऍक्टिव्हेट, गेट रेंटल लायसन्स किंवा असे वेगवेगळे ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत. हे ऑप्शन का दिलेले आहेत? कारण की टॅली या सॉफ्टवेअरनं टॅली शिकण्यासाठी, टॅली समजून घेण्यासाठी किंवा टॅलीची प्रॅक्टिस करण्यासाठी सर्व स्टुडंट्स किंवा पूर्ण देशामध्ये जेवढे काही टॅलीचे युजर्स आहेत त्यांना फ्री ऑफ कॉस्ट टॅली सॉफ्टवेअर प्रोव्हाइड केलेलं आहे. म्हणजे एज्युकेशन घेण्यासाठी, टॅली शिकण्यासाठी मला टॅली सॉफ्टवेअर खरेदी करायची गरज नाहीये. कंपनी फ्री ऑफ कॉस्ट टॅली सॉफ्टवेअर डाउनलोड करायची परवानगी देते. आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये मोफत टॅलीचं सॉफ्टवेअर त्या ठिकाणी डाउनलोड केलेलं आहे. मोफत डाउनलोड केलेलं असल्यामुळं आपण ते या ठिकाणी वापरू शकतो. मग अशी फॅसिलिटी का देण्यात आलेली आहे? ऍज पर लायसन्सनुसार आपल्या देशामध्ये वेगवेगळे अकाउंटिंग सॉफ्टवेअर आहेत, सगळ्यांच्या काही ना काही प्राइसिंग स्ट्रॅटेजी आहेत. तर टॅली कंपनीने या ठिकाणी काय विचार केलेला आहे की ज्यांना प्रॅक्टिस करायची आहे, टॅली सॉफ्टवेअर शिकायचं आहे, त्यांना सॉफ्टवेअर परचेस करायची गरज पडू नये. त्यामुळं त्यांनी एक ऑप्शन आणलेलं आहे, त्याला म्हणलं जातं एज्युकेशनल मोड. एज्युकेशनल मोड जगातला किंवा देशातला कोणताही विद्यार्थी हे सॉफ्टवेअर फ्री ऑफ कॉस्ट डाउनलोड करू शकतो, वापरू शकतो. प्रॅक्टिस करण्यासाठी कसल्याही पद्धतीची फीस किंवा कसल्याही पद्धतीचं सॉफ्टवेअरचे चार्जेस तुम्हाला कंपनीला द्यायची गरज नाहीये. फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशनल मोड सॉफ्टवेअर आपल्याला वापरता येतं. त्यामुळं आणि ऍक्टिव्हेट, रिऍक्टिव्हेट लायसन्स कोणासाठी असतं? जे कंपनीकडून टॅली सॉफ्टवेअर खरेदी करतात. कंपनी दोन पद्धतीचे टॅली सॉफ्टवेअर त्या ठिकाणी प्रोव्हाइड करते, सिंगल युजर आणि मल्टी युजर. सिंगल युजर सॉफ्टवेअर ऍट अ टाइम एकाच कम्प्युटरवर इन्स्टॉल होतो आणि त्याची प्राइस 18,000 पासून 21,000 पर्यंत असते, जे की एकाच कम्प्युटर चालू शकतो. मल्टी युजर सॉफ्टवेअर म्हणजे एकच सॉफ्टवेअर अनेक पीसीवर इन्स्टॉल करता येतं. ते आपण अबोव 60,000 मल्टी युजर सॉफ्टवेअर टॅलीचं घेता येतं. पण ज्यांना बिझनेस करायचा आहे किंवा बिझनेसची अकाउंटिंग करायची आहे त्या व्यापाऱ्यांना लीगल सॉफ्टवेअर त्या ठिकाणी घेणं कंपल्सरी आहे. लीगल सॉफ्टवेअर घेतल्याशिवाय त्यांना त्यांच्या व्यवसायाची अकाउंटिंग करणं त्या ठिकाणी शक्य नाही. पण मला फक्त प्रॅक्टिस करायची आहे, मला टॅलीचं काही नॉलेज नाहीये, फर्स्ट टाइम मी टॅली वापरत आहे, तर टॅली वापरण्यासाठी मला टॅली सॉफ्टवेअर परचेस करायची गरज नाहीये. टॅलीने ही फॅसिलिटी दिलेली आहे की तुम्हाला सिंगल युजर, मल्टी युजर असं कोणतंही सॉफ्टवेअर घ्यायची गरज नाहीये. तुम्ही एज्युकेशनल मोड सॉफ्टवेअर फ्री ऑफ कॉस्ट वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता, त्याची प्रॅक्टिस करू शकता. ज्यावेळेस तुम्हाला ओरिजिनल बिझनेस अकाउंटिंग करायचं आहे त्यावेळेस तुम्हाला नवीन सिंगल युजर सॉफ्टवेअर घेता येतं एका पीसीवर वापरण्यासाठी, किंवा मल्टी युजर सॉफ्टवेअर तुम्ही घेऊ शकता जर कंपनी जर मोठी असेल तर, किंवा मंथली रेंटल, महिना रेंट देऊन देखील टॅलीचं सॉफ्टवेअर तुम्ही त्या ठिकाणी परचेस करू शकता. तर सध्या आपल्याला फक्त प्रॅक्टिस करायची आहे म्हणून आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार आहोत वर्क इन एज्युकेशनल मोड. मग या अॅरो कीनं अप डाऊन अॅरो की वापरायचे, वर्क इन एज्युकेशनल मोडला एंटर करायचं. अशा पद्धतीची टॅलीची स्क्रीन या ठिकाणी आलेली आहे. ही स्क्रीन, या स्क्रीन बद्दल माहिती आपल्याला पूर्ण पाहायची. पण ह्या स्क्रीनची पूर्ण माहिती सांगण्या अगोदर आपल्याला हे देखील समजणं महत्वाचं आहे की ओपनिंग स्क्रीन कशी आहे. ही आहे टॅलीची ओपनिंग स्क्रीन ऑफ टॅली. ओपनिंग स्क्रीन ऑफ टॅली करण्या अगोदर आपण हे पाहणार आहोत की क्रिएट कंपनी. आता फर्स्ट टाइम ज्यावेळेस तुम्ही टॅली इन्स्टॉल करता त्यावेळेस अशा पद्धतीची स्क्रीन तुमच्या समोर येणार आहे.
आणि स्क्रीन तुमच्या समोर आल्यानंतर तुम्हाला ज्या व्यवसायाचं अकाउंटिंग करायचं आहे त्या व्यवसायाचं नाव त्या ठिकाणी तुम्ही तयार करू शकता. त्याला म्हणलं जातं क्रिएट कंपनी. फॉर एक्झाम्पल आपल्याला एखाद्या बँकेत अकाउंट ओपन करायचं असेल तर आपण जातो तिथं अकाउंट ओपनिंगचा फॉर्म भरतो, त्यानंतर आपल्याला सेपरेट अकाउंट नंबर मिळतो. रोज रोज आपल्याला बँकेत अकाउंट ओपन करायची गरज नाही. अकाउंट ओपनिंगचा फॉर्म एकदाच भरावा लागतो, त्यानंतर रोज आपण ट्रान्झॅक्शन चालू करू शकतो. त्याच पद्धतीनं टॅलीमध्ये देखील फर्स्ट टाइम जर कोणत्या व्यवसायाचं जर अकाउंटिंग करायचं असेल तर त्या व्यवसायाची डिटेल माहिती भरणं कंपल्सरी आहे, त्या व्यवसायाचा फॉर्म भरणं कंपल्सरी आहे. त्यालाच टॅलीमध्ये कंपनी किंवा क्रिएट कंपनी असं म्हणलं जातं. पाहूया तिथं क्रिएट कंपनी कशा पद्धतीने करायचं. या ठिकाणी क्रिएट कंपनीला एंटर करायचं. हेही लक्षात ठेवा, क्रिएट कंपनी हे ऑप्शन कुठे येतं, कंपनी इन्फो. दुसरेही अनेक पद्धती आहेत कंपनी इन्फो मध्ये येण्यासाठी, ते येणाऱ्या काही क्षणात आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा क्रिएट कंपनी. क्रिएट कंपनी म्हणजे ज्या व्यवसायाचं आपल्याला अकाउंटिंग करायचं आहे त्या व्यवसायाची माहिती या ठिकाणी भरणं, त्या व्यवसायाचा फॉर्म भरणं, ते सुद्धा एकदाच करावं लागतं. क्रिएट कंपनीला मी एंटर करतो. क्रिएट कंपनीला एंटर केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बाय डिफॉल्ट डायरेक्टरी या ठिकाणी देण्यात आलेली आहे की सी ड्राईव्ह मध्ये युजर्स नावाचा फोल्डर आहे, त्याच्यामध्ये पब्लिक नावाचा फोल्डर आहे, टॅली ERP नावाचा फोल्डर आहे आणि त्याच्यामध्ये डेटा नावाचा फोल्डर आहे. तर हे ऍड्रेस आहे. वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट वापरत असताना आपल्याला अगोदर आपण फाईल तयार करतो आणि नंतर सेव्ह करतो, पण या ठिकाणी अगोदर आपल्याला ऍड्रेस देणं कंपल्सरी आहे. मग ऍड्रेस बाय डिफॉल्ट हाही ठेवू शकता किंवा तुम्हाला जर चेंज करायचा असेल तर हा ऍड्रेस तुम्हाला चेंज करता येईल. डी ड्राईव्ह, ई ड्राईव्ह, ज्या ठिकाणी तुम्हाला हा डेटा सेव्ह करायचा आहे त्या ठिकाणी हा डेटा तुम्ही सेव्ह करू शकता. पण प्रत्येक वेळेस प्रॅक्टिस म्हणून तुम्ही सी ड्राईव्हच ठेवा, पण ज्यावेळेस ओरिजिनल एखाद्या व्यवसायाचे अकाउंटिंग तुम्ही ठेवताय तर सिस्टमॅटिक ज्या ठिकाणी तुम्हाला सेफ वाटेल, डी ड्राईव्ह, ई ड्राईव्ह किंवा तुमच्या पेन ड्राईव्ह मध्ये जर सगळा डेटा स्टोअर करायचा असेल तो ऍड्रेस तुम्ही टाकू शकता. सध्या जर तुमची प्रॅक्टिस चालू असेल तर प्रॅक्टिस पर्पजसाठी तुम्ही आहे त्या फोल्डरमध्ये डेटा त्या ठिकाणी सेव्ह करू शकता. हे वारंवार आपल्याला चेंज करायचं नाहीये. त्यानंतर नेम ऑफ कंपनी. ज्या व्यवसायाचं अकाउंटिंग तुम्ही करणार आहात, ज्या व्यवसायाचं तुम्ही नाव तयार करणार आहात ते नाव या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल मी माझ्या अकॅडमीचे अकाउंटिंग करणार आहे तर या ठिकाणी मी लिहू शकतो स्किल अकॅडमी लातूर. नेम मध्ये ज्या व्यवसायाचं आपण अकाउंटिंग करणार आहोत, हिशोब ठेवणार आहोत ते नाव टाकू शकतो. मेलिंग नेम मध्ये ईमेलच्या माध्यमातून वेगवेगळे रिपोर्ट्स कंपनीतर्फे बनवले जातात, यासाठी मेलिंग नेम वापरलं जातं. त्यानंतर पुढे जायचं एंटर. टॅलीमध्ये पुढे जाण्यासाठी एंटर वापरलं जातं, मागे जाण्यासाठी बॅकस्पेस की वापरली जाते आणि पुढे जाण्यासाठी एंटर ही की वापरली जाते. किंवा एखादं कॅरेक्टर कट करायचं असेल तर बॅकस्पेस की न देखील तुम्हाला कट करता येतो. समजा असं काहीतरी मिस्टेक झालेली आहे आणि ते आपल्याला कट करायचं, रिमूव्ह करायचं तर बॅकस्पेस की न तुम्ही रिमूव्ह करू शकता किंवा एक लाईन मागे जाऊ शकता. एक लाईन मागे जायचंय किंवा एखादा कॅरेक्टर शब्द रिमूव्ह करायचाय तर बॅकस्पेस की वापरू शकता आणि पुढे जायचंय तर एंटर की त्या ठिकाणी वापरू शकता. ऍड्रेसमध्ये तुम्हाला या ठिकाणी पूर्ण ऍड्रेस तुम्ही टाकू शकता. एखाद्या कंपनीचा जर ऍड्रेस टाकायचा आहे, ती कंपनी कोणत्या एरियामध्ये आहे, कोणत्या तालुक्यामध्ये आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे मेन्शन करणं त्या ठिकाणी महत्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी लिहिलं श्यामनगर लातूर. अशा पद्धतीने लहानात लहान एक 2 3 लाईन मध्ये अशा वेगवेगळ्या लाईन मध्ये देखील ऍड्रेस टाकता येतो. काही कंपनीचा ऍड्रेस लहान असतो, काही कंपनीचा ऍड्रेस मोठा असतो. तर 2-3 लाईन मध्ये सुद्धा तुम्हाला ऍड्रेस ऍड करता येईल. तर पहिल्यांदा आपण व्यवसायाचं नाव लिहिलं, ऍड्रेस लिहिलं, त्यानंतर देश. तुम्हाला मी सांगितलेलं आहे आपलं टॅलीचं सॉफ्टवेअर 100 पेक्षा जास्त देशामध्ये आज वापरलं जातं. त्यामुळं या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे की तुम्ही ज्या व्यवसायाचं अकाउंटिंग करणार आहात तो व्यवसाय कुठल्या देशामध्ये आहे. तर बाय डिफॉल्ट आपण इंडिया असं लिहू शकतो. तुम्ही एंटर करत सिलेक्ट करू शकता किंवा जर दुसरं काही ऑप्शन सिलेक्ट करायचं असेल अप डाऊन एरो की, कीबोर्डवर अप आणि डाऊन एरो की देण्यात आलेले असतात. जर तुम्ही डायरेक्ट इंडिया असं सिलेक्ट करू शकता किंवा आय प्रेस केलात तरी त्या ठिकाणी तुम्हाला येईल. त्यानंतर एंटर केल्यानंतर पुढे आलो, आपल्या देशातल्या राज्यांची लिस्ट आलेली आहे. एरो कीनं तुम्ही एरो कीचा अप आणि डाऊन एरो कीचा वापर करून सुद्धा तुम्हाला सिलेक्ट करता येईल किंवा
महाराष्ट्रात आपण आहोत तर महाराष्ट्राचा पहिला शब्द यम, यम टाईप करून देखील तुम्हाला करता येईल. किंवा तसं जमत नसेल अप डाऊन एरो की महाराष्ट्र ऑप्शनला आलेलो आहोत आपण आणि इथे एंटर करायचं. म्हणजे नाव टाईप करून देखील तुम्ही सिलेक्ट करू शकता किंवा एरो की वापरून देखील तुम्हाला स्टेट त्या ठिकाणी सिलेक्ट करता येईल. त्यानंतर पिनकोड, प्रत्येक तालुक्याचा प्रत्येक एरियाचा एक पिनकोड दिलेला असतो. त्याच्यावरूनच आजकाल जेवढे काही पोस्टल ऍड्रेस असतात एकमेकाला ईमेल पत्र किंवा काही पाठवायचं असेल तर आज पिनकोडच्या माध्यमातून लवकरात लवकर पोहोचत आहेत. फॉर एक्झाम्पल इथं मी टाकलं लातूरचा पिनकोड. त्यानंतर फोन नंबर, सहसा लँडलाईन नंबर इथं घेण्यात येतो पण आजकाल अनेक जणांकडे लँडलाईन नंबर नाही आहेत तर मोबाईल नंबर सुद्धा या ठिकाणी टाकता येईल. मोबाईल नंबर देखील या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर फॅक्स, आज फॅक्सचा वापर कमी झालेला आहे. व्हॉट्सअप आहे, ईमेल आहे, याच्यामुळे फॅक्सचा वापर पण पूर्वीच्या काळी एकमेकाला इम्पॉर्टंट डॉक्युमेंट पाठवण्यासाठी फॅक्सचा वापर मोठ्या प्रमाणावर असायचा. आज सुद्धा अनेक ऑफिसेसमध्ये महत्वाचं कम्युनिकेशन फॅक्सच्या माध्यमातूनच होतं. त्यानंतर ईमेल, ज्या पद्धतीनं पूर्वीच्या काळी पोस्टाचं महत्व होतं तसं आज ईमेलचं महत्व झालेलं आहे. प्रत्येक ऑप्शन, प्रत्येक माहिती आज एकमेकाला भेटून द्यायची गरज नाहीये. ईमेलच्या माध्यमातून जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात कोणतीही माहिती आपण आज पाठवू शकतो. फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी ईमेल आयडी टाकलेला आहे. तुम्ही पर्सनल ईमेल आयडी देखील टाकू शकता किंवा व्यवसायाचा ईमेल आयडी असेल तर व्यवसायाचा ईमेल आयडी देखील या ठिकाणी टाकता येईल. स्किल अकॅडमी लातूर 2018@gmail.com हा स्किल अकॅडमी लातूरचा ईमेल ऍड्रेस आहे. मग त्या ठिकाणी तुम्हाला वेबसाईट टाकता येईल. जी काही वेबसाईट आहे या वेबसाईटची इन्फॉर्मेशन देखील तुम्हाला घेता येईल. मी इथं वेबसाईट टाकलेली आहे www.skillacademylatur.com. वेबसाईट नसेल तर तुम्ही ब्लँक ठेवू शकता. लक्षात ठेवा हे जे आपण सर्व ऑप्शन पाहतोय हे सर्व ऑप्शन कंपल्सरी लिहिणं गरज नाहीये. तुम्हाला जे ऑप्शन लिहायचं आहे तुम्हाला कंपनीचं नाव, ऍड्रेस, देशाचं नाव, राज्याचं नाव, पिनकोड, फोन नंबर, मोबाईल नंबर ही माहिती लिहू शकता किंवा तुम्ही याला स्किप करून पुढे देखील त्या ठिकाणी जाऊ शकता. एंटर करत पुढे जायचं आहे. फायनान्शियल इयर बिगिन्स फ्रॉम. आपण प्रिव्हियस काही लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे आपल्या देशामध्ये फायनान्शियल इयर 1 एप्रिलला चालू होतं आणि क्लोज होतं 31 मार्चला. त्यानुसार सध्याचं फायनान्शियल इयर काय चालू आहे 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 हे सध्याचं फायनान्शियल इयर चालू आहे. तर ते फायनान्शियल इयर या ठिकाणी लिहायचं आहे. बुक्स बिगिन फ्रॉम, सहसा दोन्ही ऑप्शन सारखेच असतात परंतु माझा व्यवसाय वेगळ्या तारखेला सुरू झालेला आहे. फॉर एक्झाम्पल सध्याचं फायनान्शियल इयर 1/4/20 आहे पण माझा व्यवसाय 1 जुलै 2020 ला सुरू झालेला आहे. तर मी या ठिकाणी असं करू शकतो 1/6/2020. म्हणजे फायनान्शियल इयर फ्रॉम आणि बुक्स बिगिनिंग फ्रॉम मध्ये फरक काय? फायनान्शियल इयर फ्रॉम म्हणजे रेग्युलर वर्ष आपलं जे काही आपण फायनान्शियल इयर लिहितो आणि बुक्स बिगिनिंग फ्रॉम म्हणजे याच करंट इयर मध्ये तुमचा व्यवसाय जर जुना असेल तर दोन्ही ठिकाणी सारखीच माहिती असेल. पण जर तुमचा व्यवसाय याच इयरमध्ये सुरू झालेला आहे तर ज्या इयरला तुमचा व्यवसाय सुरू झालेला आहे ते बुक्स बिगिनिंगची तारीख या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. पण हे दोन्ही ऑप्शन टाकणं कंपल्सरी आहे. त्यानंतर सिक्युरिटी कंट्रोल याच्याबद्दल आपण येणाऱ्या काही लेक्चर्समध्ये जर तुम्हाला तुमच्या फाईलला जसं तुम्ही मोबाईलमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये वेगवेगळ्या फाईलला पासवर्ड देतात तशा पद्धतीनं युजर आयडी पासवर्ड या ठिकाणी देखील देता येईल. ते येणाऱ्या काही लेक्चर्समध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. एंटर करत पुढे जायचं आहे. त्यानंतर बेस करन्सी इन्फॉर्मेशन, प्रत्येक देशाची एक बेस करन्सी असते त्याच पद्धतीनं आपली बेस करन्सी आहे रुपीज. रुपीजचं सिम्बॉल या ठिकाणी आहे. त्यानंतर फॉर्मल नेम म्हणजे आपल्या देशाच्या करन्सीचं नाव आहे इंडियन रुपीज म्हणून तिथं INR या ठिकाणी लिहिलेलं आहे. सफिक्स सिम्बॉल टू अमाऊंट, आपल्या देशामध्ये त्या ठिकाणी सफिक्स वापरलं जात नाही प्रिफिक्स वापरतं. प्रिफिक्स आणि सफिक्स काय आहे
आपल्या देशामध्ये प्रिफिक्स वापरलं जातं. म्हणजे रुपीजचं चिन्ह अगोदर असतं, नंतर 100 लिहिलं जातं. ₹100, ₹1000, ₹10,000. आपण बोलत असताना म्हणतो की 1000 रुपये, पण लिहित असताना रुपीजचं सिम्बॉल अगोदर असतं आणि नंतर आकडा असतो. म्हणून आपल्याकडे प्रिफिक्स वापरलं जातं, सफिक्सला आपण नाव ठेवलेलं आहे. मग सफिक्स कुठं वापरलं जातं? $100, £100, $100. 100च्या नंतर डॉलरचं चिन्ह आहे, म्हणून तिथं सफिक्स. तर आपल्याकडे ही सिस्टीम नाहीये म्हणून इथं नो ठेवलेलं आहे. त्यानंतर ऍड स्पेस बिटवीन अमाऊंट अँड सिम्बॉल. अमाऊंट अँड सिम्बॉल मध्ये स्पेस ठेवायचा असेल या ठिकाणी येस ठेवू शकता. शो अमाऊंट इन मिलियन्स. आता सांगितल्याप्रमाणे आपण मिलियन्स मध्ये अमाऊंट त्या ठिकाणी शो करत नाही, तर 1000, 2000 रुपीज मध्ये अमाऊंट शो करतो म्हणून नो ठेवायचंय. नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस 2 लिहायचे आहेत, कारण की डॉट नंतर आपण 2 स्पेस जास्तीत वापरतो. 10 रुपये 10 पैसे, 10 रुपये 11 पैसे, 10 रुपये 99 पैसे म्हणू शकतो, पण 10 रुपये 100 पैसे आपण कन्सिडर करत नाही. त्यामुळं डॉट नंतर डेसिमल प्लेसेस 2 असतात, त्या ठिकाणी 2 लिहिलेले आहेत. आपल्या करन्सीचा सगळ्यात लहान पार्ट आहे पैसे, म्हणून पैसे असं लिहिलेलं आहे. आणि अमाऊंट आणि वर्ड्स मध्ये स्पेस ठेवण्यासाठी ही माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीनं एंटर, ऍक्सेप्ट, येस ऑर नो. तर इथं काय केलेलं आहे आपण? फर्स्ट टाइम काय करत आहेत आपण? कंपनी क्रिएशन करत आहे. कंपनी क्रिएशन करताना काय केलं? बाय डिफॉल्ट फाईलचा ऍड्रेस ठेवलेला आहे. आपण ज्या व्यवसायाचं अकाउंटिंग करणार आहोत त्या व्यवसायाचं नाव, ऍड्रेस, देशाचं नाव, राज्याचं नाव, पिनकोड, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, वेबसाईट, फायनान्शियल इयर, ही फंडामेंटल माहिती टाकणं फक्त कंपल्सरी आहे. पुढील सगळी माहिती म्हणजे सिक्युरिटी कंट्रोल हे ऑप्शनल आहे, तुम्हाला ठेवायचं ठेवू शकता, नाहीतर तुम्हाला नाही देखील ठेवलं तर काही प्रॉब्लेम नाहीये. आणि बेस करन्सी इन्फॉर्मेशन बाय डिफॉल्ट असते. जशा पद्धतीने इथं तुम्ही देशाचं नाव बदलतात त्याच पद्धतीने त्या देशाची करन्सीची माहिती या ठिकाणी दाखवण्यात येईल. त्याच्यामुळं ऍज अ स्टुडंट किंवा व्यापारी मला फक्त आणि फक्त फायनान्शियल इयर इथपर्यंतच माहिती भरणं महत्वाचं आहे. पुढील सगळी माहिती तुम्ही नाही जरी भरलात तरी देखील तुम्हाला अकाउंटिंग करता येईल. या ठिकाणी तुम्ही येस असं प्रेस करू शकता किंवा माऊसने इथं क्लिक करू शकता किंवा एंटर करू शकता. तिन्ही ऑप्शनना तुम्हाला ही कंपनी तयार करता येईल. माऊसनं येसला क्लिक करू शकता किंवा कीबोर्डनं येस टाईप करू शकता किंवा एंटर करू शकता. मी इथं एंटर करतो. या ठिकाणी बघा स्किल अकॅडमी या नावानं व्यवसायाचं नाव तयार झालेलं आहे. म्हणजे आपण आपली पहिली स्टेप या ठिकाणी पूर्ण केलेली आहे, क्रिएशन ऑफ कंपनी. म्हणजे ज्या व्यवसायाचं आपण अकाउंटिंग करणार आहोत त्या व्यवसायाचं फॉर्म आपण भरलेला आहे. जशा पद्धतीनं बँकेत अकाउंट ओपनिंगचा फॉर्म आपण भरलेला आहे. बँकेत अकाउंट ओपनिंगचा फॉर्म भरल्यामुळे फॉर्म एकदाच भरायचा आहे. एकदा अकाउंट नंबर जनरेट झालं की आपल्याला कोणताही फॉर्म त्या ठिकाणी भरायची गरज नाहीये, फक्त ट्रान्झॅक्शन करायचं. त्याच पद्धतीनं आपण कंपनी क्रिएशनचा फॉर्म या ठिकाणी भरलेला आहे. आता परत परत रोज मला हा फॉर्म भरायची गरज नाही, फॉर्म एकदाच भरायचा असतो. एकदा फॉर्म भरला म्हणजे कंपनी, त्या व्यवसायाला कंपनी असं म्हणलं जातं टॅलीमध्ये. मला परत स्किल अकॅडमी हे नाव इथं तयार करायची गरज नाहीये. आता ही आलेली आहे टॅलीची ओपनिंग स्क्रीन. आता ओपनिंग स्क्रीन बद्दल डिटेलमध्ये पाहण्याच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी काही माहिती देणार आहे की ओपनिंग स्क्रीन ऑफ टॅली. मला अगोदरही ओपनिंग स्क्रीन सांगता आलं असतं, पण कंपनी क्रिएशन इथं असल्यामुळे अजून डिटेलमध्ये या ठिकाणी सांगता येईल. सगळ्यात वरचा जो पार्ट आहे, पहिला पार्ट जो आहे तो आहे त्याला आपण टायटल बार किंवा टायटल एरिया असं म्हणलं जातं. त्या ठिकाणी टॅली ERP9, ERPचं लॉंग फॉर्म आहे एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. आणि मिनिमाइज, मॅक्झिमाइज आणि क्लोज बटन हे वरच्या टायटल एरियाला देण्यात आलेले असतात. त्यानंतर दुसरा पार्ट, ही जी ग्रीन पट्टी आहे ह्याला हॉरिझॉन्टल बटन बार असं म्हणलं जातं. या ठिकाणी तुमचं व्यवसायामध्ये एखादं डॉक्युमेंट प्रिंट करायचंय, एखादं डॉक्युमेंट एक्सपोर्ट करायचंय, ईमेल करायचंय किंवा वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये अकाउंटिंग ठेवायची आहे, तर हे हॉरिझॉन्टल बटन बारच्या शॉर्टकट कीज वापरून आपण करू शकतो. त्यानंतर तिसरा पार्ट व्हर्टिकल बटन बार. या ठिकाणी देखील तुम्हाला एखाद्या व्यवसायाची तारीख बदलायची आहे, डेट बदलायची आहे, डेट या ठिकाणी बदलू शकता. फॉर एक्झाम्पल डेट बदलायची आहे, या ठिकाणी माऊसनं देखील क्लिक करता येईल किंवा बाजूला इथं शॉर्टकट की देण्यात आलेली आहे F2, ते देखील करता येईल. मी कीबोर्डवरूनही क्लिक करू शकतो आणि माऊसनं देखील इथं क्लिक करू शकतो. काय आलेली आहे? करंट डेट. फॉर एक्झाम्पल मी इथं टाकत आहे 1/7/2020. हे बघा, वेन्सडे 1 जुलै 2020.
म्हणजे करंट डेट काय असतं, ज्या दिवसाची अकाउंटिंग आपल्याला करायची आहे, मला आजच्या तारखेची अकाउंटिंग करायची आहे, तर डेटच्या F2 ही की वापरून आपण काय करू शकतो, डेट सबमिट करू शकतो. करंट पिरियड काय असतो, पिरियड म्हणजे 12 महिन्याचा काळ. टॅलीमध्ये 12 महिन्याच्या काळाला करंट पिरियड असं म्हणलं जातं. मग ते बदलण्यासाठी शॉर्टकट की आहे F2 आणि F2 च्या खाली सिंगल अंडरलाईन. टॅलीमध्ये एक पॉईंट तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा, डायरेक्ट शॉर्टकट की असेल, फॉर एक्झाम्पल इथं डायरेक्ट F2 देण्यात आलेलं आहे, तर कीबोर्डवरून F2 प्रेस करायचं. एखाद्या शॉर्टकट कीच्या खाली जर सिंगल अंडरलाईन असेल, लक्षात ठेवा F2 च्या खाली सिंगल अंडरलाईन आहे, तर ती की ऍक्टिव्हेट करण्यासाठी अल्ट आणि F2 प्रेस केलं तर तुम्हाला करंट पिरियड ऍक्टिव्हेट होईल. सध्याचं फायनान्शियल इयर फ्रॉम कधीपासून सुरू आहे, 1/4/2020 आणि 2 कधी संपणार आहे, 31/3/2021. ही माहिती आपल्याला या ठिकाणी टाकता येते. आणि एखाद्या शॉर्टकट कीच्या खाली डबल अंडरलाईन असेल तर कंट्रोल हे ऑप्शन त्या ठिकाणी आपल्याला वापरायचं. आता केच्या खाली डबल अंडरलाईन आहे, कंट्रोल, तर अशा पद्धतीनं तुम्ही ह्या शॉर्टकट की वापरू शकता. डायरेक्ट शॉर्टकट की देण्यात आली असेल, F1 F2 डायरेक्ट शॉर्टकट की. एखाद्या शॉर्टकट कीच्या खाली सिंगल अंडरलाईन असेल, त्याला ऍक्टिव्हेट करण्यासाठी अल्ट आणि ती शॉर्टकट की प्रेस करायची. आणि एखाद्या शॉर्टकट की खाली डबल अंडरलाईन असेल तर ते चालू करण्यासाठी कंट्रोल प्लस ती शॉर्टकट की प्रेस करायची. म्हणजे या पद्धतीनं सर्व कीज तुम्ही टॅलीमध्ये वर्किंग करू शकता. तर व्हर्टिकल बटन बारवर तुमच्या व्यवसायाचं डेट बदलायची असेल, इयर बदलायचं असेल, कंपनी बदलायची असेल, किंवा कंपनी चालू बंद करायची असेल, किंवा नवीन काही वैशिष्ट्ये F11 फीचर्स किंवा F12 कॉन्फिगरेशन्स हे जर काही चेंजेस करायचे असतील तर तुम्हाला व्हर्टिकल बटन बारचा वापर त्या ठिकाणी करता येतो. हॉरिझॉन्टल बटन बार आणि व्हर्टिकल बटन बार मध्ये एकच फरक आहे की व्हर्टिकल बटन बारच्या शॉर्टकट की स्क्रीननुसार त्या ठिकाणी चेंजेस होतात. आता तुम्ही जर स्क्रीन या ठिकाणी चेंज केली, प्रिंट, एक्सपोर्ट, ईमेल या शॉर्टकट की या अशाच राहतील इथं, पण व्हर्टिकल बटन बारच्या शॉर्टकट की या ठिकाणी चेंज होतील. फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी स्क्रीनमध्ये थोडे चेंजेस केलेले आहेत, हे बघा. हॉरिझॉन्टल बटन बारच्या शॉर्टकट की या ठिकाणी तशाच आहेत, बदलल्या नाहीत, पण व्हर्टिकल बटन बारच्या शॉर्टकट की या ठिकाणी चेंज झालेले आहेत. अशाच पद्धतीनं जेवढ्या स्क्रीन बदल होतील, स्क्रीननुसार शॉर्टकट की व्हर्टिकल बटन बारच्या चेंज होतात. याचा फायदा युजरला असा होईल, स्टुडंट किंवा व्यापाऱ्यांना कोणत्याही शॉर्टकट की टॅलीमध्ये पाठ करायची गरज राहणार नाही. समोर ज्या पद्धतीची स्क्रीन आहे त्याच पद्धतीचं शॉर्टकट की या ठिकाणी व्हर्टिकल बटन बारवर डिस्प्ले करण्यात येईल. डायरेक्ट शॉर्टकट की असेल, शॉर्टकट की प्रेस करा. सिंगल अंडरलाईन असेल, अल्ट प्लस शॉर्टकट की, आणि डबल अंडरलाईन असेल तर कंट्रोल प्लस शॉर्टकट की. म्हणजे काही आपल्याला पाठांतर करायची गरज नाही. चौथा पार्ट आहे टॅलीचा, हा मेन एरिया. ह्या दोन ग्रीन पट्टीमध्ये हा मेन एरिया आहे. मेन एरियाचे दोन पार्ट पडतात, इकडचा एरिया लेफ्ट हँड साइड एरिया आणि हा राईट हँड साइड एरिया. लेफ्ट हँड साइड एरियामध्ये करंट पिरियड असतो, म्हणजे 12 महिन्याचा काळ. अल्ट F2 करून हे आपण चेंज करू शकतो. करंट डेट म्हणजे रोजच्या रोज 12 महिन्याचा काळ रोज बदलत नाही. जसं आपण एकदा कॅलेंडर घेतलं, रोज रोज कॅलेंडर बदलत नाही, पण डेट रोज बदलते. त्याच पद्धतीनं हे वर्ष 12 महिने सारखं राहील, पण डेट इथं रोज बदलत जाईल. पिरियड बदलण्यासाठी शॉर्टकट की अल्ट F2, डेट बदलण्यासाठी F2. आणि ज्या व्यवसायाचं तुम्ही अकाउंटिंग करत आहात त्या व्यवसायाचं नाव या ठिकाणी दाखवतं स्किल अकॅडमी. आणि शेवटची एंट्री कधी केली होती ती तारीख देखील या ठिकाणी दाखवतात. आता आपण कंपनीची सुरुवात केलेली आहे म्हणून इथं कोणती डेट त्या ठिकाणी दाखवत नाहीये. राईट हँड साइडला सगळे मेनू किंवा ऑप्शन देण्यात आलेले असतात. गेटवे ऑफ टॅली, कारण की ही टॅलीची मेन स्क्रीन आहे. कुठूनही आपल्याला टॅलीच्या कुठल्याही ऑप्शन मध्ये जायचं असेल तर आपल्याला अगोदर गेटवे ऑफ टॅलीमध्ये येणं महत्वाचं आहे. गेटवे ऑफ टॅलीमध्ये मास्टर्स, ट्रान्झॅक्शन, युटिलिटीज, रिपोर्ट्स हे सगळे वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत. या ऑप्शनचा वापर करूनच टॅली सॉफ्टवेअर आपल्याला वापर करायचा. हे झाले 4 पार्ट. 5वा पार्ट जो टॅलीचा आहे हा प्रोडक्ट इन्फो किंवा इन्फॉर्मेशन पॅनल. हे जे 5 बॉक्स देण्यात आलेले आहेत त्याला प्रोडक्ट इन्फो किंवा इन्फॉर्मेशन पॅनल म्हणलं जातं. पहिल्या याच्यामध्ये टॅलीचा लोगो, टॅलीचं कोटेशन, पॉवर ऑफ सिम्प्लिसिटी. हे बघा टॅलीचं कोटेशन मध्येच आहे, पॉवर ऑफ सिम्प्लिसिटी. सोप्यात सोप्या पद्धतीनं कशी अकाउंटिंग करायची हे आपण टॅली सॉफ्टवेअरचा वापर करून शिकू शकतो. त्यानंतर दुसऱ्या बॉक्समध्ये आहे लेटेस्ट त्याचे रिलीज, लेटेस्ट व्हर्जन्स कोणते आहेत, लेटेस्ट चेंजेस कोणते झालेले आहेत, हे चेंजेस झालेले व्हर्जन्स या ठिकाणी दाखवतं. तिसऱ्या बॉक्समध्ये तुमचं लायसन्स. आता या ठिकाणी आपण फ्री सॉफ्टवेअर वापरत आहोत त्यामुळे इथं एज्युकेशनल मोड दाखवत आहे.
पण जर तुम्ही पेड सॉफ्टवेअर घेतलेलं असेल, सिंगल युजर जर सॉफ्टवेअर घेतलं असेल तर सिंगल युजर असं या ठिकाणी दाखवेल आणि त्याचा सिरियल नंबर दाखवेल, आणि मल्टी युजर सॉफ्टवेअर घेतलं असेल तर मल्टी युजर असं दाखवेल आणि त्याचा सिरियल नंबर या ठिकाणी दाखवेल. आपण सध्या फ्री व्हर्जन वापरतोय आणि टॅलीचं जे फ्री व्हर्जन आहे त्याला एज्युकेशनल मोड असं म्हणलं जातं. त्यानंतर फोर्थ बॉक्समध्ये काही काही व्यापारी काय करतात, टॅलीच्या सॉफ्टवेअरमध्ये चेंजेस करून घेतात, त्यांच्या व्यवसायानुसार सॉफ्टवेअरमध्ये बदल करून घेतात. असे जर काही बदल असतील तर हे चौथ्या बॉक्समध्ये त्या ठिकाणी दाखवण्यात येतात. आणि पाचवा बॉक्स आहे कॅल्क्युलेटर. लक्षात ठेवा, टॅली सॉफ्टवेअर हँडल करत असताना वेगळं कॅल्क्युलेटर आपल्याला सोबत ठेवायची गरज नाहीये. टॅलीनंच सॉफ्टवेअरमध्ये कॅल्क्युलेटर त्या ठिकाणी दिलेलं आहे. ऍक्टिव्हेट करायचं असेल या ठिकाणी बघा, शॉर्टकट की आहे कंट्रोल एन. कंट्रोल प्लस एन प्रेस केलात तुम्हाला पूर्ण कॅल्क्युलेटर या ठिकाणी ऍक्टिव्हेट होईल. 5000 प्लस टाईप करायचंय 5000. या ठिकाणी इज इक्वल टूचं चिन्ह टाईप करायची गरज नाहीये. 5000 प्लस 5000 या ठिकाणी तुम्ही एंटर करायचं, ऑटोमॅटिक टोटल होते. फॉर एक्झाम्पल 5000 मायनस 1000 एंटर. म्हणजे अशा पद्धतीनं टॅली या सॉफ्टवेअरचं कॅल्क्युलेटर तुम्ही वापरू शकता. टॅली या सॉफ्टवेअरच्या कॅल्क्युलेटर पासून बाहेर यायचं आहे आपल्याला तर कंट्रोल एम मेन स्क्रीन ऍक्टिव्हेट करण्यासाठी, मेन कमांड एरिया मेन स्क्रीन जर ऍक्टिव्हेट करायची असेल कंट्रोल एम करू शकता. मी या ठिकाणी कंट्रोल एम केलं किंवा त्या ठिकाणी एस्केप बटन दाबलं तर तरी देखील मला कॅल्क्युलेटर पासून बाहेर येता येतं. परत कॅल्क्युलेटर मध्ये जायचं आहे तर मी कंट्रोल एन करू शकतो. हा झाला पाचवा बॉक्स. पाचव्या बॉक्समध्ये कंपनीच्या प्रोडक्टची पूर्ण, म्हणून याला प्रोडक्ट इन्फो किंवा इन्फॉर्मेशन पॅनल असं म्हणलं जातं. कारण की टॅलीचा लोगो, कोटेशन, सॉफ्टवेअर बद्दलची माहिती, त्याचे सिंगल युजर, मल्टी युजर, कॉन्फिगरेशन, कॅल्क्युलेटर हे सगळं देण्यात आलेलं आहे. आणि 6वा पार्ट आहे बॉटम पॅन किंवा टास्क बार. या ठिकाणी काय असतं, सर्वात अगोदर तुम्ही कुठं आहात हा ऍड्रेस असतो. टॅली मेन, या टॅलीच्या पूर्ण स्क्रीनला टॅली मेन असं म्हणलं जातं. टॅली मेन मध्ये तुम्ही कुठं आहात, गेटवे ऑफ टॅली, हे बघा हेडिंग दाखवतो. त्यानंतर मी अजून पुढे गेलो, आता तुम्ही कुठं आहात, अकाउंटिंग, तर हे ऍड्रेस या ठिकाणी येतो. त्यानंतर पुढे येतं टॅली सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड. टॅली सॉफ्टवेअर बनवणाऱ्या कंपनीचं नाव आहे टॅली सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड. पहिलं सॉफ्टवेअर कधी आलं, आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये 1986 ला कंपनीची सुरुवात झाली म्हणून पाहिलं, पण पहिलं सॉफ्टवेअर जे लॉन्च झालं ते 1988 पासून. त्यामुळे या ठिकाणी 1988 ते 2020 म्हणजे आजच्या तारखेपर्यंत या ठिकाणी माहिती आलेली आहे. त्यानंतर पुढे देण्यात आलेलं असतं आजचा वार, मंगळवार, तारीख 7 जुलै आणि इयर 2020 आणि सध्याचं टायमिंग हे बॉटम पॅन किंवा टास्क बारवर देण्यात येतं. मागे यायचंय एस्केप बटन, पुढे जायचंय एंटर किंवा अप डाऊन करायचंय तर अॅरो की, लेफ्ट राईट करायचंय आपल्याला अॅरो की, अप डाऊन की, एंटर, बॅकस्पेस, एस्केप या बटनचं. तुम्ही जर कीबोर्ड जर पाहिलात तर कीबोर्डवर F1 to F12, त्यानंतर न्यूमरिक कीपॅड, अप डाऊन की, एस्केप, बॅकस्पेस, एंटर या कीचा टॅलीमध्ये सर्वात जास्त वापर होतो. तर त्या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये आपण तुम्हाला सिस्टमॅटिकली ओपनिंग स्क्रीन ऑफ टॅली काय असतं, कोणत्या पार्टला काय म्हणलं जातं, कसं वापरलं जातं, त्यानंतर क्रिएशन ऑफ कंपनी नेमकं म्हणजे नेमकं काय, आणि कंपनी क्रिएट कशी केली जाते, कंपनी क्रिएट करणं का गरजेचं आहे, हे सर्व डिटेल पाहिलेलं आहे. याच्यात जर काही डाऊट्स किंवा क्युरीज असतील तुम्ही प्रश्न विचारू शकता किंवा कॉमेंट करू शकता. आणि तुम्हाला जर हे सगळं समजत असेल तर स्किल अकॅडमीचं जे ऍप आहे त्या ऍपला तुम्ही लाईक करा, तुमच्या फ्रेंड सर्कल, रिलेटिव्ह किंवा शिक्षकांमध्ये शेअर करा. त्यामुळं अदर स्टुडंट किंवा शिक्षक देखील हे ऍप फ्री वापरू शकतील. आणि ज्यांना पेड कोर्सेस जॉईन करायचे आहेत, आपण मोबाईल ऍपच्या माध्यमातून काही फ्री कोर्सेस दिलेले आहेत, युट्यूब चॅनलच्या माध्यमातून फ्री कोर्सेस दिलेले आहेत. पण कोणत्या विद्यार्थ्यांना जर काही पेड कोर्सेस जॉईन करायचे असतील त्याच्यामध्ये देखील आपण 50% ते 90% डिस्काउंट प्रत्येक स्टुडंटला दिलेलं आहे. तर ज्यांना कुणाला पेड कोर्सेस जॉईन करायचे आहेत ते विद्यार्थी मला मोबाईलचे नंबर तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत, कॉन्टॅक्ट करू शकता आणि अकॅडमीच्या मार्फत पेड कोर्सेस सुद्धा कमीत कमी फीसमध्ये त्या ठिकाणी जॉईन करू शकता. लक्षात ठेवा, स्किल अकॅडमी लातूरचं एकच टार्गेट आहे, जॉब अँड बिझनेस ओरिएंटेड एज्युकेशन. प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःच्या अकाउंटिंग, स्वतःच्या फॅमिलीची अकाउंटिंग सुद्धा करता आली पाहिजे
आणि एखाद्या व्यवसायाची अकाउंटिंग सुद्धा करता आली पाहिजे. तर जे काही क्वेश्चन्स असतील तुम्ही त्या ठिकाणी विचारा, डाऊट्स असतील विचारा, डाऊट्स नसतील तर माझ्यातर्फे जे क्वेश्चन आन्सर देण्यात आलेले आहे ते सोडवा. भेटूयात पुढील लेक्चरमध्ये. धन्यवाद.